बोललंय की पोलीस कर्मचारी जे काही झालं त्यांना आता एक गुन्हा त्यांच्यावर दाखल करू नये आणि त्यांना माफ करावं मोठ्या मनाने. सुरेश धसाने जे बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात. एक सुरेश धसाचं जर पोरगा असतं ना ते मग ते सुरेश धसाला पण कळालं असतं, स्वतःचा मुलगा गेला असतं तर. आज माझा मुलगा गेलाय, मला का वेदना आहेत, मला का त्रास आहे ते मला माहिती आहे. आणि सुरेश धसाने बीडच्या प्रकरणामध्ये एवढं उचलून धरले, बीडच्या प्रकरणामध्ये किती त्याने पोलिसांना फाशीची शिक्षा द्या, कराडला फाशीची शिक्षा द्या म्हणून ह्याने किती कायदेशीर बोलले. आणि परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा. अरे बाबा, हे दलाली धंदे बंद करा आणि सत्याने चाला. माझं पण एक पोटचा मुलगाच होता. माझा मुलगा इथं शाळा शिकायला आलता, वकील व्हायला आलता. माझा मुलाचं पेपर होतं 17 तारखेला. ह्या पोलीस लोकांनी प्लीज माझं पेपर आहे म्हणून सोडले नाहीत. माझ्या लेकराला बेदम मारून ह्या पोलिसांनी खून केल्यात. जे जे पोलीस ह्याच्यामध्ये आहेत गुन्हेगारी त्यांना फाशीची सजा व्हायलाच पाहिजे. आणि ज्या माणसाने संविधानाचा विटंबना केलाय त्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा व्हायला पाहिजे. आणि देशद्रोहाचा ह्या माणसानं जर विटंबना केली नसती, हे दंगल परभणीमध्ये घडलं नसतं, माझा सोमनाथ पण गेला नसता, विजय वाकुडे बाबा पण गेले नसते. एवढं आम्हाला दुःख होऊन आम्हाला दुःख होऊन ह्या सुरेश धसाने म्हणतात की पोलिसांना माफ करा. हे कशासाठी म्हणतात ही पोलिसाला माफ करा? हे राजकारण कशासाठी करतात? हे कायद्यासाठी, कायद्यात जे बसतंय ते जर बसवीत नाहीत ह्याने पोलिसाला पाठीशी घालतात आणि आम्हाला म्हणतात माफ करा. आज माझा मुलगा नव्हता का, माझं लेकरू नव्हतं का पोटचं? न्याय जरा चांगलं करा आणि मला न्याय पाहिजे आणि न्याय भेटल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सुरेश धस साहेब जे बोललेत हे पूर्णपणे साफ चुकीचं आहे. हे बोलणं त्यांना शोभत नाही, कारण ते BJPचे आमदार आहेत. आणि आमदार लोक जर असं खोट्याची बाजू घेत असेल, आरोप्यांची बाजू घेत असेल, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे खूप खूप मोठी चूक आहे. कारण हे गुन्हेगार कसाही असो तो गुन्हेगाराचा आहे आणि शेवटी गुन्हेगाराला माफी नसते. आणि सुरेश धसाने थोडा विचार केला पाहिजे की स्वतःचा मुलगा जरी असता तर असंच त्यांनी माफ केलं असतं का? कारण आज आमचं कुटुंब जे आहे ते खचलेलं आहे, पूर्णपणे एकदम रस्त्यावरती आलेलं आहे. ते थोडं तरी विचार केला पाहिजे. कारण असं जर सुरेश धस जर माफ करा म्हणत असतील तर एक दिवस शिक्षण सोडून सर्व जे विद्यार्थी आहेत ते एक दिवस शस्त्र घेतील आणि हे गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे हे वाढतील. तेव्हा सुरेश धस जबाबदारी घेतील काय? तेव्हा पूर्णपणे सरकार जबाबदार राहणार आहे. एवढंच सांगायचं आहे मला.